रोख रोख न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. निवडणुकीचे बिगुल वाजत असताना अकलूज नगर परिषदेमध्ये आज फॉर्म माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे 2 अर्ज होते ते वैध झाले आहेत, परंतु त्यात त्यांनी एक पूरक काढून घेतले असल्यामुळे एकच नगराध्यक्ष पदाचा फॉर्म ठेवण्यात आला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्याकडून जाणून घेऊया पद्धतीने या निवडणुकीत प्रचार मुद्दे घेऊन विचार लोकांपर्यंत मांडणार. तर जाणून घेऊया अभिजित गायकवाड यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया. असं काय विजन आहे तुमच्या या निवडणुकीत? सर्वात पहिल्यांदा जर आम्हाला तुम्हाला सांगतो की ही निवडणूक लढवताना अतिशय आनंद होत आहे. कारण आम्ही पूर्ण ताकदीने काय असेल ते उतरलेलो आहे. आमच्या ताकदीच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे इच्छुकांसाठी म्हणजे चांगल्या पद्धतीनं उमेदवार वगैरे तयार झाले होते आणि आमचे दोन्ही फॉर्म वैध झाले होते. म्हणजे आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट होती निश्चित पद्धतीने. पक्षाच्या या ठिकाणी दोन्ही महिला उभा राहतात वगैरे. तर आम्ही सगळी टीम काय असेल ते पूर्ण एनर्जेटिक आहे. आता भाजपने जर आता रेग्युलर मध्ये मागासवर्गीयमध्ये बौद्ध समाजाला मात्र समाजाला अशी उमेदवारी जाहीर करण्याच्या ऐवजी इतरांना दिल्यामुळं काय गट नाराज होईल का? आता स्थानिक लेवलला तुम्हाला सांगतो की तशा पद्धतीची काय असेल ते समीकरणं असतात. ज्या त्या पक्षाचं एक जो तो पक्ष जे आहे त्याचं एक धोरण घेऊन काय असेल ते चालत असतो. तर त्यांनी काय केलंय ह्याच्यावर आम्ही काय कोणाला बोलणार नाही. अशा गोष्टी आहेत त्या. नाही, याचा आपल्याला फायदा होईल का? निश्चित पद्धतीने स्वाभाविक आहे. निश्चित पद्धतीने काय असेल ते फायदा होणार. आणि आता आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर ह्या निवडणुकीत सध्या लढवणार आहे महत्वाच्या मुद्द्यावर? महत्वाचा जर मुद्दा जर बघायला गेला तर वंचित बहुजन आघाडी हा फुलेशाह आंबेडकरवादी आणि संविधानवादी काय असेल ते पक्ष आहे. एक संविधानाचं या ठिकाणी राज्य नांदावं त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकशाही असावी ह्या पद्धतीने आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून लढतोय. तर तो तर आमचा एक लढ्याचा भाग आहे. सोबतच या ठिकाणी जे काय आम्ही स्वायत्त आंबेडकरी राजकारण उभा करतोय की चळवळीचं राजकारण या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. तर तो एक आमच्या लढ्याचा भाग आहे. सोबतच अकलूजच्या ज्या काही नागरी सुविधा आहेत तर त्याच्यासाठीही जोडतोय आम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की असे कित्येक आंदोलन आहे की आम्ही त्यातून प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता मध्ये रेशनचं आंदोलन काय असेल ते काढलं होतं. तर त्यातून तुम्हाला सांगतो की त्यामध्ये सगळेच होते. तर त्यांना न्याय द्यायचा आम्ही काय असेल ते न्याय दिला त्यातून. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की विकासाचा जर तुम्ही बघत असाल तर आम्ही विकास कामं पण या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहे. म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा संविधानवादी पक्ष आहे. हीच वंचित बहुजन आघाडीची सर्वात मोठी ताकद आहे.